नात्यात फसवणूक खरंच कधी कायदेशीर आहे? सर्वांनी कधी ना कधी नात्यात फसवणुकीबद्दल ऐकलेलं असतं. मित्रांमध्ये चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट किंवा स्वतःच्या अनुभवातून ही गोष्ट आपल्याला समजते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक ब्रेकअप, नातं न फळणं किंवा प्रेम संपणं हा कायदेशीर गुन्हा नाही. भारतातल्या नवीन BNS कायद्यानुसार फसवणूक फक्त त्यावेळेस कायदेशीर बाब बनते जेव्हा सुरुवातीपासून खोट्या आश्वासनाचा वापर करून कोणीतरी फायद्यासाठी दुसऱ्याला फसवत असतं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने फक्त प्रेम दर्शवून दुसऱ्याकडून पैसे, भेटवस्तू किंवा इतर फायदे मिळवण्यासाठी खोटं सांगितलं, हाताळणी केली किंवा फसवणूक केली तर हे BNS सेक्शन 318 अंतर्गत येऊ शकतं. अशा प्रकरणात पुरावा खूप महत्त्वाचा ठरतो, जसे की चॅट्स, पैसे पाठवलेले रेकॉर्ड किंवा खोट्या आश्वासनाचा ठोस पुरावा. पण हे लक्षात ठेवा, फक्त नातं फसल्यामुळे किंवा कोणी तुमच्याकडे प्रेम नसेल म्हणून किंवा आपण ब्रेकअप केला म्हणून तो कायदेशीर गुन्हा नाही. नातं फसल्यामुळे हृदय दुखणं हे नैसर्गिक आहे, पण कायदा या हृदय दुखापेक्षा वेगळ्या गोष्टींना लक्षात घेतो. कायदा जाणून बुजून स्वार्थासाठी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आहे, जे आर्थिक, मानसिक किंवा प्रतिष्ठेचा हानी पोहोचवतात. म्हणजे हृदय दुखणं आणि कायदेशीर फसवणूक यामध्ये फरक समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लोक बहुधा हे गोंधळून जातात आणि लगेच निष्कर्ष काढतात. पण सत्य हे आहे की फक्त एखाद्याची नात्यात रस न राहणं किंवा ब्रेकअप हे अपराध नाहीत. कायदा फक्त जाणून बुजून केलेल्या फसवणुकीला शिक्षा देतो. जेव्हा त्या फसवणुकीमुळे खरा तोटा होतो, तर पुढच्या वेळी जर एखादं नातं संपलं किंवा कोणीतरी तुमच्याकडे प्रामाणिक नव्हतं वाटलं तर थोडा विचार करा. हृदय दुखणं सामान्य आहे, पण प्रत्येक नातं फसवणूक नाही. फक्त लक्षात ठेवा, पुरावा आणि हेतू यांच्यावरच कायदा आधारित आहे.